न्यूज आरंभ एका नव्या पर्वाचा। वीर सावरकर सिक्रेट फाइल्स या हिंदी भाषेतील स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या आयुष्यावरील पहिल्या वेबसिरीजच्या चित्रीकरणाचा प्रारंभ भोर येथील राजवाड्यात घटस्थापनेच्या मुहूर्तावर करण्यात आला। यावेळी या वेब सिरीजचे लेखक दिग्दर्शक योगेश सोमण, निर्माते आणि डेक्कन ग्रुपचे मुख्य कार्यकारी संचालक डॉक्टर अनिर्बान सरकार, डेक्कन एव्ही मीडियाचे संचालक अजय कांबळे, प्रोडक्शन हेड साची गाढवे, सिनेमॅटोग्राफर प्रसाद भेंडे, प्रोडक्शन डिझायनर सिद्धार्थ तातुस्कर, कला दिग्दर्शक महेश कोरे आदी उपस्थित होते। दिग्दर्शक योगेश सोमण म्हणाले, सावरकरांनी आपले संपूर्ण आयुष्य कुटुंबासहित देशकार्यासाठी अर्पण केले, त्यामुळे त्यांचे कार्य समाजासमोर आलंच पाहिजे असे आम्हाला वाटते। स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर टीका करणाऱ्यांना उत्तर देणे हे आमचे नॅरेटिव्ह नसून वीर सावरकर क्रिकेट फाइल्स या वेबसिरीजच्या माध्यमातून इतिहासाला अवगत असणारे ज्याचे पुरावे उपलब्ध आहेत, जे पुरावे तार्किक दृष्टीने मांडता येतील आणि त्यातून स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे व्यक्तिमत्व जसे होते तसे मांडण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे। सावरकर यांचे जीवन हा जवळपास 100 वर्षांचा इतिहास आहे। यातून लोकांनी त्यातून प्रेरणा घ्यावी, लोकांचे गैरसमज दूर व्हावे, राजकीय सामाजिक स्वार्थासाठी तयार केले जाणारे नॅरेटिव्ह पुसले जावे असा आमचा प्रयत्न असणार आहे। शिवाजी महाराज यांच्या व्यतिरिक्त सावरकर यांचे कोणीही गुरु नव्हते। सावरकर जन्मतः नेते होते, एकलव्यासारखी त्यांची वाटचाल आहे। सिक्रेट फाइल्स म्हणजे सावरकरांचे व्यक्तिमत्व जे लोकांना माहीत नाही ते अनफोल्ड करण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे। पुढे बोलताना सोमण म्हणाले की आजपर्यंत सावरकर यांच्यावर आधारित नाटक, चित्रपट आले, परंतु वेब सिरीजच्या माध्यमातून प्रथमच ही मालिका समोर येणार आहे। स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या संपूर्ण जीवनावर हिंदी भाषेतील 4 सीझनमध्ये ही वेब सिरीज असणार आहे। पहिल्या सीझनमध्ये सावरकर यांच्या जन्मापासून म्हणजे 1883 ते मार्सेलिस येथे समुद्रात उडी मारण्यापर्यंतचा कालखंड पाहता येणार आहे। डॉक्टर अनिर्बान सरकार म्हणाले, सावरकर हे जन्मतः क्रांतिकारी होते। त्यांचे खरेखुरे व्यक्तिमत्व समाजासमोर येण्याची गरज होती, कारण सेल्युलर जेल कोलू ओढला यांनी बोटीतून मारलेली उडी एवढेच लोकांना माहीत आहे। मात्र स्वातंत्र्य लढ्यात त्यांचे योगदान, त्यांनी केलेला त्याग यांच्याबद्दलचे वास्तव कोणालाच माहीत नाही। त्यांचे जीवन कार्य संपूर्ण देशाला माहीत व्हावं यासाठी हिंदी भाषेत ही वेब सिरीज समोर आणणार आहोत। लोकांनी या वेब सिरीजला भरभरून प्रतिसाद द्यावा आणि सावरकर समजून घ्यावेत अशी अपेक्षा आहे। सावरकर यांच्या जीवनावर आधारित कलाकृती सादर करावी हे माझे स्वप्न होते, ते या वेब सिरीजच्या निमित्ताने पूर्ण होणार आहे। वीर सावरकर सिक्रेट फाइल्स या नावाची हिंदीमध्ये ही स्वातंत्र्यवीर सावरकरांवरती 4 सीझन्सची जवळजवळ वेबसिरीज आम्ही करतो आहोत आणि त्यात संपूर्ण सावरकरांचं आयुष्य हे चित्रित करण्याचा प्रयत्न करणार आहोत। आणि अनेक प्लॅटफॉर्मवरती वेगळ्या वेगळ्या पद्धतीने सावरकरांवरती कलाकृती आलेल्या आहेत, म्हणजे नाटकाच्या माध्यमातून आलेली आहे, चित्रपट येऊन गेलेला आहे, अनेक नवीन चित्रपटांच्या घोषणाही झालेल्या आहेत, परंतु वेबसिरीज या प्लॅटफॉर्मवरचे हे पहिलं व्हेंचर आहे जे की सावरकरांचं संपूर्ण चरित्र आपण दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत। त्यातल्या लहानपणीच्या भगूर गाव आणि नाशिक या कालखंडामधलं चित्रीकरण इथे भोरमध्ये सुरू झालेलं आहे आणि त्याच्यानंतर पुढे वेगळ्या वेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या लोकेशन्सवरती याचं चित्रीकरण होणार आहे। सावरकर जसे होते तसे आणि ज्या पद्धतीने त्यांनी देशकार्य, राष्ट्रकार्य केलेलं आहे त्या पद्धतीने जे इतिहासाला अवगत आहे, ज्याचे पुरावे आहेत, तार्किकदृष्ट्यासुद्धा ज्या पद्धतीने ते पुरावे मांडता येतील, चित्रित होईल, अशाच पद्धतीने सावरकर हे व्यक्तिमत्व लोकांपुढे जसे होते तसे, ते कुठलंही आमचं स्वतःचं नॅरेशन काही नाही आहे, पण स्वातंत्र्यवीर होते आणि अख्खं आयुष्य त्यांनी आपल्या देशासाठी कुटुंबासहित अर्पण केलेलं होतं, ते आलंच पाहिजे असं आम्हाला वाटतं। मुळात माझं नेहमी असं म्हणणं असतं की असं कोणी विचारणाऱ्या देशासाठी काय करत असतात, तर हा एक इतिहास आहे आणि जो आत्ता नुकताच गेला तसं बघायला गेलं तर 100-1 वर्षाच्या आसपास घडलेला इतिहास आहे, तो जसाच्या तसा मांडून लोकांनी त्यातून प्रेरणा नक्की घ्यावी आणि लोकांचे गैरसमजही सावरकरांच्या बाबतीतले दूर व्हावेत, किंवा ज्या पद्धतीचं चुकीचं नॅरेटिव्ह काही राजकीय, सामाजिक स्वार्थांसाठी तयार केलं जातं ते पुसून टाकलं जावं आणि लखलखीत सावरकरांचं चरित्र लोकांपुढे यावं, हा आमचा मूळ उद्देश आहे। खुशी तो बहुत है, ये मेरा सपना ही था कि मैं सावरकर जी के ऊपर कुछ करूं
और सत्य बाहर लाऊं, क्योंकि सावरकर जी एक ऐसे कैरेक्टर थे जिनके बारे में बहुत सारी कंट्रोवर्सीज़ हैं। तो हम ये कोशिश कर रहे हैं कि उनके जो फैक्ट्स हैं, उनके जो बचपन से लेके जब तक वो रेवोल्यूशनरी हुए, जब वो जेल गए, जेल से बाहर आने के बाद, हम सब कुछ दिखाने वाले। पिक्चर के माध्यम से हम आना नहीं चाहते थे, क्योंकि पिक्चर एक लिमिट हो जाता है कि भाई 2 घंटे में, 2.5 घंटे में आपको फिनिश करना है। हम इसलिए वेब सीरीज़ ला रहे हैं क्योंकि एक वेब सीरीज़ अगर मैंने एक सीज़न भी किया तो उसमें 10 एपिसोड होते हैं। तो हम ऐसे इसको करेंगे जब तक ये फिनिश ना हो। जो लोग ये पूछते हैं उनको एक्चुअली इतिहास पता नहीं है, या उनको सावरकर जी के बारे में पता नहीं है, उनको पता करने के लिए हम ये ला रहे हैं। ये लोगों का भी पता चलेगा कि उनका क्या कंट्रीब्यूशन रहा है, उन्होंने अपनी ज़िंदगी दे दी, किसके लिए दी है, देश के लिए दिया। और आज हम जो हमको स्वातंत्र्य मिला है, ही इज़ वन ऑफ देम, कि भाई उनके वजह से हमको स्वातंत्र्य मिला है। अपील यही रहेगी कि इनके बारे में जो लोग नेगेटिव बोलते हैं, नेगेटिव ना बोले, कम से कम ये देखे सीरीज़ और उनको पता तो चले कि भाई जो फैक्ट्स है, क्या है फैक्ट्स, वो हम लाने की कोशिश करेंगे। पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।